नमस्कार. परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मी आज 2 पदरी छान अशा डिझाईनमध्ये मंगळसूत्र बनवणार आहे. तर इथे मी गोल्डन मणी घेतलेले आहेत बघा, मीडियम साईजचे. त्यानंतर मोठे गोल्डन मोठं मंगळसूत्र घेतलेले आहे इथे. त्यानंतर स्क्रू, काळे मणी बारीक आणि सोनेरी कलरचे मणी लागणार आहेत. तर आपण बनवायला सुरुवात करूयात. आता हे बघा, आपल्याला डबल पदर करून घ्यायचे आहे. ते असे दोन पदर आणि ते मी टेपपट्टी लावून घेतलेली आहे. तर जे ओपन पदर असतात ना, तिथे सुया बांधून घ्यायच्या आहेत. हे बघा, साध्या दोऱ्यातून अशा दोन्ही पदरांना. आणि जे ओपन पदर येतात ना, तिथे आपण अशी गाठ मारायची आहे. आणि हे बघा, इथे मी थोडंसं धागा आज सोडलेला आहे पुढे ही टेपपट्टी चिपकवायला. नाहीतर इथे जर चिपकवली तर ते मग सारखं निष्ठून येतं, किंवा मग इथे स्क्रू येतो तर थोडंसं अंतर राहतं. तर थोडंसं पुढे धागा सोडून आणि मग गाठ बांधलेली आहे. तर सुरुवातीला आपल्याला दोन्ही पदर पकडून स्क्रू टाकायचा आहे बघा. त्यानंतर दोन्ही पदर अलग करायचे आणि मागच्या साईडला आपल्याला थोडेसे काळे मणी टाकायचे आहे ते. तर हा जो भाग आहे तो मागच्या साईडला जातो आपल्या केसांच्या मागे. त्याच्यामुळे तिथे आपल्याला जे गोल्डन मणी टाकतो ते टाकायचे नाही ती. तर दुसऱ्या साईडला सुद्धा मी सेम तेवढेच मणी वाहणार आहे. तर व्यवस्थित असे लावून बघायचे, दोन्ही पदर सारखेच करून घ्यायचे आहे ती. त्यानंतर परत अलग करायचे असे. आता इथे 2 गोल्डन मणी जे घेतले होते आपण ते टाकायचे आहेत. इथे मी 2 टाकलेले आहेत. तर ह्या मण्यांची क्वालिटीसुद्धा चांगली आहे, पितळाचे आहेत ते, म्हणजे खराब होत नाही. जरी कलर गेला तरी ते एकदम असे सोने टाईप दिसतात. त्यानंतर आपल्याला इथे काळा मणी आणि एक सोनेरी मणी, हे बघा अशा पद्धतीने काळा सोनेरी असे हे 5 काळे मणी आणि त्यांच्यामध्ये एक हा सोनेरी मणी वावायचा आहे बारीक. त्यानंतर एक गोल्डन, परत 5 काळे मणी आणि त्याच्यामध्ये एक सोनेरी मणी टाकायचा आहे. आणि त्यानंतर 2 गोल्डन. आता ह्या साईडचा पदरसुद्धा आपल्याला सोबतच बनवत घ्यायचा आहे. तर इथे 2 गोल्डन, 5 काळे मणी आणि एक मध्ये सोनेरी. त्यानंतर एक गोल्डन, 5 काळे मणी आणि एक सोनेरी कलरच्या मणी असे मध्ये. त्यानंतर 2 गोल्डन मणी टाकायचे आहेत अशा पद्धतीने. तर दोन्ही व्यवस्थित आपल्याला दोन्ही पदर सोबतच बनवत घ्यायचे आहे. ते आता परत अलग करायचे आहे. आता इथे परत काळे मणी वावायचे आहे ती. तर हे मी 30 काळे मणी टाकलेले आहे, ते मोजून टाकलेले आहे ते. म्हणजे सगळे आपल्याला जे काळे मण्यांच्या आपण पेट्या बनवणार आहे ते सारखेच येणार आहे ते. त्याच्यामुळे मोजून टाकायचे. तुम्ही जेवढे काही टाकाल तेवढे अजून जास्त पाहिजे असतील तर तुम्ही जास्त वाढू शकता. पण मी हे बघा थोडेसे असे छान दिसतात, त्याच्यामुळे मग मला जेवढे वाटले तेवढे मी टाकले बघा. ह्या साईडला पण आपल्याला 30 काळे मणी टाकायचे आहेत. बारीक आहे त्याच्यामुळे ते तेवढे लागतातच. त्यानंतर परत 2 गोल्डन, 5 काळे मणी आणि त्यांच्यामध्ये एक सोनेरी मणी. हे बघा अशा पद्धतीने एक आड एक असं टाकायचं आहे. गोल्डन, 5 काळे मणी आणि 2 गोल्डन. सेम त्याच पद्धतीने 2 गोल्डन, 5 काळे मणी आणि सोनेरी, एक गोल्डन, 5 काळे मणी आणि सोनेरी, परत 2 गोल्डन. त्यानंतर परत आपल्याला हे 30 काळे मणी टाकायचे आहेत. दोन्ही साईडला सेम त्याच पद्धतीने टाकायचे आहेत. आता इथे मी परत 2 गोल्डन, 5 काळे मणी, एक गोल्डन, 5 काळे मणी आणि सोनेरी आणि 2 गोल्डन. तर असे मी हे 3 पेट्या बनवलेल्या आहेत ह्या गोल्डन मण्यांच्या. तुम्हाला अजून यापेक्षा लांब हवा असेल तर तुम्ही तुमच्या पद्धतीने तसं वाढवायचं आहे. तुम्ही जेवढे पेटे
वाढवाल तेवढं ते छान दिसेल. आता हे पण भरपूर लांब आहे, पण तुम्हाला अजूनही लांब हवा असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार असं कमी जास्त करायचे आहेत. त्यानंतर हे 15 मणी टाकायचे, 30 मणी टाकायचे आहेत काळे. हे बघा आता. आणि इथे मी वाटी वाहणार आहे. आता दोन्ही पदर आपल्याला एकत्र करायचे आहेत आणि त्याच्यानंतर काळा मणी घेतलेला आहे बघा मी इथे क्रिस्टल. आता हे दाखवलं नव्हतं मी, पण मी हे स्वतः तयार करते डिझाईन, त्याच्यामुळे मग मध्ये कधी कधी मी असं ॲडजस्ट करते. मला चांगलं नाही वाटलं तर मग मी असे मणी टाकते. तर आता मी काळे मणी मागे पुढे टाकलेले आहे, त्याच्यामुळे खूप छान असा लुक आलेला आहे. तर 2 क्रिस्टल, एक मोठा गोल्डन, परत साईडने एक काळा मणी मोठा, त्याच्यानंतर हे आपलं मंगळसूत्राचं पॅन्डल, साईडने परत एक काळा मणी, त्यानंतर गोल्डन मणी आणि ह्या साईडने मी 2 मणी टाकलेले आहेत. जसे या साईडने टाकलेले आहेत काळे, तसे ह्या साईडने 2 काळे मणी टाकलेले आहेत. आणि आता त्यानंतर परत आपल्याला जे पदर आहे ते अलग करायचे आणि 30 काळे मणी वावायचे आहेत. तर हे दोन्ही साईडला सेमच आपल्याला टाकत घ्यायचे आहेत मणी. आता ह्या काळ्या मण्यानंतर परत 2 गोल्डन मणी, 5 काळे मणी आणि सोनेरी, 1 गोल्डन, 5 काळे मणी, अशी ही साईड आपल्याला बनवत घ्यायची आहे. तर खूप वेगळेपण आहे आणि खूप सुंदर अशा पद्धतीने मी ह्या मंगळसूत्राला छान असा लुक देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही कुठे बघितलंसुद्धा नसेल अशा पद्धतीचं मंगळसूत्र आज मी छान अशा नवीन युनिक पद्धतीने बनवलेलं आहे. 2 गोल्डन, त्यानंतर 5 काळे मणी आणि 1 सोनेरी, त्याच्यामध्ये असं मिक्स टाकायचे आहे ते. परत आपल्याला 5 काळे मणी, त्यानंतर लास्टला 2 गोल्डन. अशा खूप छान छान डिझाईन मी टाकलेल्या आहेत. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल ना तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, म्हणजे जे बेल आयकन असते ना तिथे क्लिक करा, म्हणजे मी जेव्हा व्हिडिओ टाकत जाईल ना ते तुमच्यापर्यंत पोहोचत जातील. आता परत आपल्याला काळे मणी टाकायचे आहे ते. आणि त्यानंतर बघा इथे गोल्डन, काळे सोनेरी, गोल्डन, काळे सोनेरी आणि गोल्डन मणी टाकायचे आहेत. तर हे आपल्याला 3-3 जे बॉक्स बनवले आहेत गोल्डन मण्यांचे, ते जसे तेवढे त्या साईडला टाकलेले आहेत तेवढेच ह्या साईडला टाकायचे आहेत. बघा आता तुम्ही इथे व्हिडिओ बघता पण तुम्ही लाईकसुद्धा करत नाही. तुम्ही प्लीज जसं तुम्हाला डिझाईन जेव्हा आवडेल ना तर तुम्ही प्लीज लाईक करत जा, म्हणजे मलासुद्धा कळेल खरंच तुम्हाला आवडतात की नाही अशा पद्धतीने. आता इथे मी काळे मणी जेवढे त्या साईडला घेतले होते ना बरोबर तेवढेच लावून बघायचे आहे. तुम्ही जेव्हा हे लास्टचे मणी वावाल तसे तुम्ही लावून बघायचे आहेत तेवढेच. आणि बरोबर मध्ये असं बोट ठेवून बघायचं आहे आपलं मंगळसूत्र कमी जास्त झालेलं आहे की नाही. कारण कधी कधी काय होतं, हे जे मणी आहेत ना ते छोटे मोठे असतात, त्याच्यामुळे थोडं लांबीमध्ये कमी जास्तपणा येतो. तर ते आपल्याला ॲडजस्ट करून व्यवस्थित करायचे आहे. तिथं हे बघा आता इथे मी सारखेच केलेले आहे ते. आणि लास्टला आपल्याला स्क्रू टाकायचा आहे. तर जो पार्ट आपला राहिला होता तो टाकायचा आहे. आणि इथे बघा सुया काढून घ्यायच्या आहेत. आता एवढा धागा उरलेला आहे तर एवढा लागणार नाही आपल्याला, तर थोडासा आहे ना आपल्याला काढून घ्यायचा आहे, म्हणजे सुया आपल्या हाताला टोचणार नाही. थोडासा भाग हा सुईचा काढून घ्यायचा आहे. आणि व्यवस्थित आपण जी टेपपट्टी लावलेली होती ना, आता बघा मी तिथे पुढे धागा लावला होता, त्याच्यामुळे असं काढून आणि नंतर मग मणी सारखे करून घ्यायची आपल्याला काहीच गरज नाही. मी सोडलेला होता त्याच्यामुळे एकदम गाठीजवळ आपला स्क्रू गेलेला आहे तिथे. आणि आता हे बघा मी सरळ ठेवलेला आहे आणि इथे गाठ मारून घेते. तर व्यवस्थित हे बघा बोट ठेवलेलं आहे मी आणि 3 ते 4 आपल्याला गाठी मारून घ्यायच्या आहे. ते जेव्हा तुम्ही पुढे धागा नसाल सोडेल आणि
जिथे गाठ मारलेली असतील तिथे जर टेपपट्टी लावली असेल तर मग ती टेपपट्टी काढूनच मग आपल्याला हे स्क्रूच्या इथे गाठ मारायची आहे. असे सगळे छोटे छोटे टिप्स जे आहेत ते लक्षात ठेवून आणि मग मंगळसूत्र वावायचे आहे. अशा पद्धतीने तुम्ही जर बनवलं तर मग तुम्हालासुद्धा आनंद येईल. असे छान छान डिझाईन बनवून आणि हल्ली खूप महाग झालेले आहेत मंगळसूत्र आणि महागाईसुद्धा खूप वाढलेली आहे. तर तेच जर तुम्ही साहित्य घरी आणून बनवलं ना तर खूप कमी खर्चामध्ये तुम्हाला त्याचा आनंद घेता येईल. तर हे बघा गाठ आपल्याला इथे मारून झालेले आहे आणि धागासुद्धा कापून घ्यायचा आहे उरलेला. आणि जो थोडासा धागा उरतो हे बघा तर हा दिव्याने चिपकवून द्यायचा आहे. तर आता जेव्हा असं साधं मंगळसूत्र असतं तेव्हा चालतं, पण जेव्हा तुम्ही सोन्याचे मणी टाकता तर कधी कधी काय होतं, आपण गळ्यातच ठेवतो आणि मग हळूहळू हा धागा खराब होतो, गाठ निष्ठत चालते. कारण हा नायलॉनचा धागा आहे. गाठ निष्ठू नये म्हणून मग हे चिपकवून द्यायचं आहे. म्हणजे आपल्याला हे तुटायची भीती नसते. बघा खूप सुंदर अशा पद्धतीने आपलं आजचं हे मंगळसूत्र तयार झालेलं आहे. खूप युनिक आहे आणि छान डिझाईन आहे. तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद.